हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश यूट्यूब चॅनल। आज आपण एक छोटीशी गोष्ट ऐकणार आहोत, पण ही फक्त गोष्ट नाही, ही इंग्रजी शिकण्याची एक सोपी ट्रिक आहे। जसं आपण लहानपणी गोष्टी ऐकत शिकलो, तसंच इंग्रजी पण गोष्टीमधून सहज शिकता येतं। म्हणून चला आजची गोष्ट ऐकूया, द बॉय हू क्राईड वोल्फ, आणि त्यातून काही नवीन इंग्रजी शब्द आणि वाक्य शिकूया। चला तर स्टार्ट करूया आजच्या या व्हिडिओला। द बॉय हू क्राईड वोल्फ म्हणजे लांडगा ओरडणारा मुलगा। तर चला तुम्ही पाठोपाठ ही स्टोरी म्हणू शकता किंवा हे स्टोरी पहिल्यांदा शांतपणे तुम्ही ऐकून घ्या, मराठीमध्ये याचा अर्थ समजून घ्या आणि मग तुम्ही स्वतःहून ट्राय करा। आणि जर एखादी शब्द तुम्ही अडचणीत येत असाल, म्हणजे एखाद्या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत नाही राहिला, तर मग तो शब्द तुम्ही डिक्शनरीमध्ये शोधून पुन्हा इंग्लिशची प्रॅक्टिस करू शकता। चला तर माझ्या पाठोपाठ म्हणायचं असेल तर म्हणा, नाहीतर शांतपणे ऐकून घ्या। देअर वॉज अ शेपर्ड बॉय हू हॅड टू लुक आफ्टर अ फ्लॉक ऑफ शीप, म्हणजे एकदा एक मेंढपाळ मुलगा होता ज्याला मेंढ्याच्या कळपाची देखरेख करायची होती, असं या दोन ओळीचा अर्थ होतो। वन डे he felt bored and decided to play a trick on the villagers, म्हणजे एके दिवशी त्याला कंटाळा आला। बोर म्हणजे काय, कंटाळा येणे। तर एके दिवशी त्याला कंटाळा आला आणि त्याने गावकऱ्यांची एक खोडी खेळायचे ठरवले, म्हणजे खोडी करायची ठरवले। म्हणजे जशी तुम्ही पण आपल्या मित्राची खोडी करता, तसं त्यानं पण ठरवलं का आपल्याला खोडी करायची आहे, पण कोणाची, गाववाल्याची। ही शाउटेड हेल्प वोल्फ वोल्फ, तो मोठ्याने ओरडला, मदत करा लांडगा लांडगा। द विलेजर्स हर्ड हिज क्राईड अँड रश्ड आउट ऑफ द विलेज टू हेल्प द शेपर्ड बॉय, गावकऱ्यांनी त्याचा आवाज ऐकला आणि मेंढपाळ मुलाला मदत करण्यासाठी गावातून बाहेर धाव घेतली, असा ह्या ओळीचा अर्थ होतो। पुढे बघा, वेन दे रीच हिम दे आस्क वेअर इज द वोल्फ, बघा रीच म्हणजे पोचणे, एक हा रीच आहे ज्याचा अर्थ होते पोचणे, आणि एक रीच आहे जसं हा रीच, तर ह्या रीचचा अर्थ होतो श्रीमंत आणि हा रीचचा अर्थ होतो पोचणे। तर तुम्ही बरोबर लक्षात ठेवा। बघा, वेन दे रीच हिम दे आस्क वेअर इज द वोल्फ, ते त्याच्याकडे पोचले आणि त्यांनी विचारलं लांडगा कुठे आहे, असा या दोन ओळीचा अर्थ होतो। द शेपर्ड बॉय लाफ्ड लाऊडली, हा हा हा, आय फूल्ड ऑल ऑफ यू, आय वॉज ओनली प्लेइंग अ ट्रिक ऑन यू, मेंढपाळ मुलगा मोठ्याने हसला, हा हा हा, मी तुम्हा सगळ्यांना फसवलं, मी फक्त मजा करत होतो। अ फ्यू डे लेटर द शेपर्ड बॉय प्लेइंग धिस ट्रिक अगेन, काही दिवसानंतर त्या मुलाने पुन्हा ही खोडी केली। अगेन ही क्राईड हेल्प हेल्प वोल्फ वोल्फ, पुन्हा तो ओरडला, मदत करा लांडगा लांडगा, असा तो ओरडला। अगेन क्राईड म्हणजे पुन्हा ओरडणे। अगेन द विलेजर्स रश्ड अप द हिल टू रीच हिम अँड अगेन दे फाउंड दॅट बॉय हॅड ट्रिक्ड देम, पुन्हा गावकरी टेकडीवर धावले, हिल म्हणजे टेकडी, आणि पुन्हा त्यांना आढळले की त्या मुलाने त्यांना फसवलं। दे वेर व्हेरी अँग्री विथ हिम फॉर बिंग सो नॉटी, त्याच्या खोडकर वागण्यामुळे ते त्यांच्यावर खूप रागावले। तर नॉटी म्हणजे होते खोडकर, तर बरोबर लक्षात ठेवा, नॉटी आपण बरेच वेळा हा शब्द वापरत असतो, नॉटी बॉय, नॉटी गर्ल असा, तर नॉटी म्हणजे होते खोडकर। देन सून टाईम लेटर अ वोल्फ वेंट इन टू द फील्ड, मग काही काळानंतर खरोखर लांडगा त्याच्या शेतात आला। द वोल्फ अटॅक वन शीप अँड देन अनादर अँड अनादर, लांडग्याने एका मेंढीवर हल्ला केला, नंतर दुसऱ्या मेंढीवर हल्ला केला, पुन्हा दुसऱ्या मेंढीवर हल्ला केला। द शेपर्ड बॉय रॅन टुवर्ड द विलेज शाउटिंग
हेल्प हेल्प वोल्फ हेल्प समबडी. मेंढपाळ मुलगा ओरडत गावाकडे धावला. मदत करा लांडगा मदत करा. समबडी मदत करा, कोणीतरी मदत करा, असा ओरडत तो गावाकडे धावला. द विलेजर्स हिअर्ड हिज क्राईट बट दे लाफ्ड बिकॉज दे थॉट इट वॉज अनादर ट्रिक. गावकऱ्यांनी त्याचा आवाज ऐकला. हिअर्ड म्हणजे होते ऐकणे. तर गावकऱ्यांनी त्याचा आवाज ऐकला पण ते हसले. लाफ म्हणजे हसणे. पण ते हसले. का हसले असं तुम्हाला माहीतच आहे. कारण त्यांना वाटले की तो पुन्हा मजा करत आहे, खोडी करत आहे असं त्यांना वाटले, म्हणून ते त्याच्यावर हसले. द बॉय रॅन टू द नियरेस्ट विलेज अँड सेड अ वोल्फ इज अटॅकिंग द शिप. आय लाय बिफोर बट धिस टाईम इट इज ट्रू. बघा आता मुलगा जवळच्याच गावाकडे धावला. नियरेस्ट म्हणजे होते जवळ आणि विलेज म्हणजे गाव. तर मुलगा जवळच्या गावाकडे धावला आणि म्हणाला, लांडगा मेंढ्यावर हल्ला करत आहे. बघा अटॅक म्हणजे हल्ला होते. तर आणि वोल्फ म्हणजे लांडगा, शिप म्हणजे मेंढी. तर लांडगा मेंढ्यावर हल्ला करत आहे. बिफोर, बघा बिफोर म्हणजे पहिले आणि लाय म्हणजे खोटे. मी पहिल्यांदा खोटे बोललो. पण बट म्हणजे पण. धिस टाईम इट इज ट्रू, पण ह्यावेळी ते खरं आहे. फायनली द विलेजर्स वेंट टू लुक. शेवटी गावकरी पाहायला तिथे गेले. इट वॉज ट्रू, हे खरंच होतं. कारण मेंढ्याला तर वोल्फनं खाल्ली होते. दे कुड सी द वोल्फ रनिंग अवे अँड मेनी डेड शीप लेईंग ऑन द ग्रास. बघा त्यांनी लांडगा पडताना बघितले. दे कुड सी द वोल्फ रनिंग अवे म्हणजे त्यांनी लांडगा पडताना पाहिले. आणि ग्रास म्हणजे होते गवत. तर गवतावर पडलेल्या अनेक मेंढ्या, मेनी डेड शीप म्हणजे अनेक मेलेल्या मेंढ्या त्यांनी पाहिल्या. तर असं खोटं बोलल्यावर होते. तर म्हणून खोटं बोलायचं नाही. आणि तुम्ही पण बोलत असाल तर आता बोलायचं नाही. मग या स्टोरीचा मॉरल बघा. वी मे नॉट बिलीव्ह समवन हू ऑफन टेल्स लाय इवन वेन ही टेल द ट्रूथ. म्हणजे जो माणूस वारंवार खोटं बोलतो त्याचं खरं कोणीही लोक मानत नाही. म्हणजे जर आपण खूप वेळा खोटं बोलत असेल तर जेव्हा आपण खरं बोलणार तेव्हा कोणीही आपल्या गोष्टीवर यकीन करणार नाही. त्यांना पण असं वाटत राहणार की आपण खोटं बोलतो म्हणून खोटं बोलायचं नाही. ठीक आहे. आता आपण या गोष्टीवरचे 20 शब्द पाहूया. बघा पहिला शब्द आहे शेपट. शेपट म्हणजे होते मेंढपाळ आणि हे शब्द तुम्हाला पाठ करायचे आहे. फ्लॉक म्हणजे मेंढ्यांचा कळप. वोल्फ म्हणजे लांडगा. विलेजर्स म्हणजे गावकरी. शाऊट म्हणजे ओरडणे. हेल्प मदत. ट्रिक म्हणजे खेळी किंवा फसवणूक. लाफ म्हणजे हसणे. ॲंग्री म्हणजे रागावलेला. फील्ड म्हणजे शेत. अटॅक म्हणजे हल्ला करणे. लाय म्हणजे खोटं बोलणे. बिलीव म्हणजे विश्वास ठेवणे. ट्रू म्हणजे खरं. क्राय म्हणजे ओरडणे किंवा रडणे. रन म्हणजे धावणे. सी म्हणजे पाहणे. ग्रास म्हणजे गवत. डेड म्हणजे मृत. लेसन म्हणजे शिकवण. तर असे आपण 20 शब्द बघितले. तर हे 20 शब्द तुम्हाला पाठ करायचे आहे, ते पण स्पेलिंग सही. आणि मग पाठ झाल्यावर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता की मी कोणते कोणते शब्द पाठ केले. म्हणजे जे शब्द तुम्ही पाठ केले ते मला तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा.
आता पाहूया आपण सेंटेन्स. बघा, रोज बोलता येणारी 20 इंग्रजी वाक्ये इथे आहे. तर हे 20 इंग्रजी वाक्य पण तुम्ही सध्या पाठ करून घ्या. मग काय होणार, एक वेळा पाठ झाले तर तुम्हाला इंग्रजी बोलताना ते सहज तुमच्या तोंडातून निघेल. जसं बघा, डोंट लाय म्हणजे खोटे बोलू नका. ऑलवेज स्पीक द ट्रूथ, नेहमी खरं बोला. आय एम नॉट लेईंग, मी खोटं बोलत नाही. बिलीव मी, माझ्यावर विश्वास ठेव. हेल्प मी प्लीज, कृपया मला मदत करा. कम फास्ट, पटकन ये. आय वॉज जस्ट जोकिंग, मी फक्त मजाक करत होतो. डोंट प्ले ट्रिक, फसवणूक करू नकोस. पीपल वॉन्ट ट्रस्ट यू, लोक तुझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत. आय एम सॉरी, मला माफ करा. इट इज ट्रू, हे खरं आहे. लुक ॲट धिस, हे बघा. व्हॉट हॅपन्ड, काय झालं. डोंट शाऊट, ओरडू नकोस. आय एम अँग्री, मला राग आला आहे. बी ऑनेस्ट, प्रामाणिक रहा. लेट्स गो, चला जाऊया. वेट फॉर मी, माझी वाट बघ. दॅट्स नॉट फनी, ते मजेशीर नाही. टेल द ट्रूथ, खरं सांग. आणि अशा प्रकारे आपण हे 20 सेंटेन्स पण बघितलेले आहे. तर तुम्ही ह्या 20 सेंटेन्सची प्रॅक्टिस करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि हा व्हिडिओ आता तुम्ही मला खरं सांगायचं आहे, टेल द ट्रूथ, का हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्राला, भावा बहिणींना शेअर करणार की नाही करणार. आणि आपण जो आता पॅरेग्राफ शिकलेला आहे म्हणजे स्टोरी शिकलेली आहे, जर तुम्हाला काही अडचण येत असेल, जसं बघा आता ही स्टोरी आपण शिकली. आता समजा तुम्हाला शेपटचा अर्थ माहीत नसेल. बघा, आता शेपटचा अर्थ समजा तुम्हाला माहीत नसेल, मी तर सांगितलंच आहे शेपट म्हणजे मेंढपाळ होते म्हणून. पण समजा आता तुम्हाला माहीतच नसेल तर मग तुम्ही काय करायचं, याला काय करायचं आहे, डिक्शनरीवर सर्च मारायचं. आता डिक्शनरीवर सर्च कसं मारायचं बघा. बघा, ही आहे डिक्शनरी. कारण तुम्ही मोठी ज्या डिक्शनरी घेतली तर मला माहीत आहे कोणीही वाचत नाही, फक्त ते पडून राहते. तर ही गुगलची डिक्शनरी आहे. याच्यावर जायचं आणि याच्यावर आपल्याला जे शब्द समजला नाही तो शब्द इथंसा सर्च मारायचा. जसं बघा, आता शेपट सर्च मारला तर काय ते बघा, पहिल्या याच्यात आला आहे मेंढपाळ. मेंढपाळ, मेंढ्याप्रमाणे हाकून नेणे, धनगरची काळजी घेणे. तर अशा प्रकारे आपण काय करतो, सर्च मारतो. तर अशा प्रकारे आपण शब्द सर्च मारून आपण स्टोरी, कोणतीही स्टोरी वाचू शकतो आणि त्याचा अर्थ माहीत करू शकतो. तर तुम्ही पण अशाच प्रकारे प्रॅक्टिस करा आणि आपली इंग्रजी इम्प्रूव्ह करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा.